नमस्कार, मी करुणाच ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भस्म म्हणजे काय, भस्म या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे, भस्म हे कसं बनवलं जातं आणि ते लावणं खरंच आवश्यक आहे का आणि का लावलं जातं। तर भस्माबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। पण त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा। तर आता बघूया आपण भस्म म्हणजे काय आणि भस्म लावणे खरंच आवश्यक आहे का। तर भस्म हे महादेवाला अतिप्रिय आहे आणि महादेवाच्या शृंगारासाठी म्हणून भस्म वापरला जातो आणि भस्म लावणारे व्यक्ती म्हणजे महादेवाचे भक्त किंवा साधक आहे असंही मानलं जातं। तर भस्म म्हणजे केवळ राख नाही तर एक पवित्र राख आहे। भस्माला विभूती किंवा भस्म असंही म्हटलं जातं। तर या भस्म या शब्दाचा अर्थ काय आहे हे आपण पहिल्यांदा पाहू। तर भस्म या शब्दाचा अर्थ भा म्हणजे भरसना म्हणजे नाश करणं आणि स्म म्हणजे स्मरण। याचा अर्थ असा होतो की नकारात्मक विचार सोडून देणं, दुःखी विचार सोडून देणं आणि भगवंताशी एकरूप होणं, देवावरती लक्ष केंद्रित करणं असा या भस्म शब्दाचा अर्थ होतो। भस्म याचाच नाव विभूती आहे। भस्म आणि विभूती म्हणजे केवळ राख नसून ही एक पवित्र राख आहे। अध्यात्मात याला विशेष महत्व आहे। शैव धर्माच्या अनुयायांचा असा विश्वास आहे की भस्म विभूती हे कपाळावरती लावल्याशिवाय शिवाची कुठलीही पूजा आराधना केल्या जात नाही। तर शिवाची पूजा करण्यासाठी जे आहे कपाळावरती भस्म विभूती धारण केले जाते। तर भस्माशिवाय शिवाच्या कुठल्याही गोष्टींना किंवा कुठल्याही विधींना सुरुवात होत नाही। त्यामध्ये रोजची देवपूजा अशा गोष्टी येतात। आरती झाली, रोजची देवपूजा झाली तर यासाठी भस्म लावला जातो आणि भस्म हा नेहमी आळवाच लावला जातो। भस्म हा उभा लावू नये। तर भस्म म्हणजे काय, ते लावण्याची खरंच गरज आहे का ते आता आपण पाहूया। तर पूजा ही आपण रोज करतो। पूजा हे आपलं एक नित्यकर्म आहे, मनाचे सामर्थ्य वाढवणारा, आपला आत्मविश्वास वाढवणारा पूजा हा एक आपला नित्यक्रम आहे। तर ही पूजा प्रत्येक जण जे आहे ते वेगवेगळी करतात। कोणी गजानन महाराजाला मानतं, कोणी शिवाला मानतं, तर कोणी महानुभावपंथी आहे। तर महानुभावपंथी म्हणजे कृष्णाला मानतात, तर ते बाकी गोष्टींवर विश्वास ठेवत नाही। जसं की माझ्या घरी महानुभावपंथी आहे त्यामुळे मी विभूती भस्म लावत नाही। पण मला जे भस्माचं महत्व आहे ते पटतं, कारण की माझ्या माहेरी जो आहे तो वैष्णवपंथी देव आहे आणि सासरी जे आहे ते महानुभावपंथी आहे। आणि काही चाली परंपरा अशा असतात की ज्या घरच्या मानाव्याच लागतात। आपल्याला पटो अगर ना पटो काही गोष्टी आहे त्या मानाव्याच लागतात आणि काही गोष्टी लोक लालचुटीसाठी सुद्धा कराव्या लागतात। आणि जे लोक खरं तर शिवाला मानतात किंवा वैष्णवपंथी आहे तर ते लोक भस्म लावू शकतात। तर भस्माचं खूप असं महत्व आहे। नित्यपूजेमध्ये भस्माचं खूप महत्व आहे। तर नित्यपूजेसाठी भस्म हा लावला जातो। तर भस्म लावणे हे आवश्यक आहे। ज्यांना भस्म काय आहे हे कळतं, ज्यांना भस्माचं महत्व कळतं त्यांनी भस्म लावावा, कारण भस्म लावणे हे खूप चांगलं आहे आणि खूप सकारात्मक विचार देणारं आहे। त्यामुळे ज्यांच्या घरी महानुभाव देव सोड आहे, जे बाकी देवांना मानतात त्यांनी भस्म लावावं। तर याच भस्माला दुसरा शब्द आहे विभूती। आपण भस्म या शब्दाचा अर्थ पाहिलाय आणि आता विभूती या शब्दाचा अर्थ असा आहे। विभूती म्हणजे वैभव किंवा महानता याचा अर्थ असा होतो। पण विभूती म्हणजे काय ते आता आपण पाहू। तर विभूती म्हणजे विशेष वनस्पती आणि झाडांच्या जळलेल्या लाकडांची पवित्र राख म्हणजे विभूती। जी पवित्र राख बनवण्यासाठी मंत्रांचा जाप केला जातो। पवित्र अशा मंत्रांचा जाप करून जी राख बनवली जाते त्याला विभूती किंवा भस्म असं म्हणलं जाते। भस्म हे शेणाच्या गवऱ्या जाळल्यापासून सुद्धा बनवलं जातं। विभूती किंवा भस्माला अध्यात्मामध्ये प्रचंड असं महत्व आहे। तर हे अलिप्ततेचं आणि परमात्म्याशी जोडलं जाणारं प्रतीक मानलं जातं। तर भस्म म्हणजे काय, ते बनवलं कसं जातं हे आपण पाहिलं। तर आता आपण पाहूया भस्म लावण्याचे काय फायदे आहेत। तर यामुळे वाईट शक्तीपासून म्हणजेच निगेटिव्ह शक्तीपासून आपला बचाव होतो, त्यासाठी भस्म वापरलं जातं। लहान मुलांना टोक होऊ नये, दीट होऊ नये यासाठी सुद्धा लहान मुलांमध्ये भस्म लावलं जातं। मला सुद्धा बरेच जणांनी सांगितलं आहे। माझा मुलगा जेव्हा खूप रडत होता, छोटा मुलगा, तेव्हा त्याला बरेच जणांनी सांगितलं की कुठे जाताना आपण कधी कुठेही जातो, कोणती जागा कशी असते आपल्याला माहित नसतं, तर त्यासाठी त्याच्या कपड्यावरती भस्म लावत जा। पण माझ्या घरी महानुभाव देव असल्यामुळे भस्माचं इतकं महत्व मानलं जात नाही, तर त्यामुळे ते आमच्या घरात राहत नाही। तर भस्माचं असं एवढं जे
बट्टी आहे ती भस्माची पट्टी येते, तर ती पट्टी 20 ते 25 रुपयाला मिळते. तर खूप असं म्हणजे पण जे भस्म आहे ते ओरिजिनल भस्म असावं, तर त्यानेच आपल्याला जो आहे तो चांगला फायदा होतो. आणि भस्मामुळे बरेचसे रोग जे आहेत ते बरे होतात, सुख समृद्धी घरात येते. तर भस्माचे असे अनेक फायदे आहेत. तर या भस्माच्या कपाळावरती या ठिकाणाहून ओढून तर या ठिकाणापर्यंत अशा 3 आडव्या पट्ट्या लावल्या जातात. तर या 3ही पट्ट्यांचा आपण महत्व काय आहे ते आता बघूयात. पहिली पट्टी, पहिल्या पट्टीचा अर्थ असा आहे अहंकार. माणसामध्ये जो अहंकार असतो तो कमी होण्यास मदत होते. पहिल्या पट्टीचा अर्थ म्हणजे अहंकार कमी करणे. तर दुसऱ्या पट्टीचा अर्थ असा आहे अज्ञान दूर करणे. आपल्यामध्ये जे अज्ञान असतं ते अज्ञान दूर करण्यास दुसरी पट्टी ही मदत करते. तर तिसऱ्या पट्टीचा अर्थ असा होतो वाईट कृतीपासून आपल्याला दूर ठेवणे. तर या विभूतीमध्ये थोडं पाणी मिसळून मंत्राचा जाप करून ते कपाळावरती लावलं जातं. यावेळी ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्रांचा सुद्धा जाप केला जातो. आपल्याला कुठलाही मंत्र येत नसेल तर ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र म्हटला तरीही चालतो. तर भस्म किंवा विभूती लावण्यात भक्त आणि भक्ताची भावना ही खूप महत्वाची असते. आपल्याला त्या गोष्टीबद्दल आवड असली, त्या गोष्टीची माहिती असली तर भस्म हा अवश्य लावावा. त्याला आपल्या धर्मामध्ये आध्यात्मिक असं प्रचंड महत्व आहे. तर हा पवित्र भस्म जो आहे तो कसा बनवला जातो? नित्य पूजेसाठी जे आहे तर ते शेणाच्या गवऱ्यांची राख जाळून ती चाळून त्यापासून भस्म तयार केला जातो. आणि दुसरं म्हणजे यज्ञातील जी पवित्र राख असते, जो नारळाचा गोळा यज्ञामध्ये जाळला जातो, त्यावरती मंत्र जाप होतो. ती राख वस्त्रगाळ करून त्याला पवित्र भस्म असं म्हटलं जातं. त्यापासूनच पवित्र भस्म असं बनवलं जातं. शिवपुराण सांगतं की बेल, पलाश, वटवृक्ष, पिंपळ आणि शेणाच्या गवऱ्या हे सर्व मंत्रांच्या पवित्र जपामध्ये जाळल्या जाते आणि ती राख काळजीपूर्वक गाळून त्यापासून जे आहे ते भस्म बनवलं जातं. त्याच राखेचा भस्म म्हणून उपयोग केला जातो. तर भस्म म्हणजे पवित्र रक्षा आणि हे पवित्र रक्षा कवच कधीही उभं लावू नये, ते आडव्याच पद्धतीने लावलं जातं. आणि आंघोळीनंतर भस्म लावल्याने शरीर हे उबदार राहतं. त्यामुळे वात, पित्त हे त्रास जे आहे ते कमी होतात. म्हणजे शरीरातले बरेचसे रोग जे आहेत ते नियंत्रणात येतात. त्या ज्या ठिकाणी आपण हे भस्म लावतो त्या ठिकाणचे चक्र जे आहे ते त्यामध्ये एक चेतना येते. चेतना म्हणजेच जागृती निर्माण होते. तर भस्म लावण्याचे असे खूप सारे फायदे आहेत. तर जी माहिती होती ती या व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. खरं तर हा व्हिडिओ बरेच दिवसापासून बनवायचा होता, पण मध्यंतरी माझ्या मुलाची तब्येत आणि घरात दिवाळीचे कामं त्यामुळे मला व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही. तर आता मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.